निळकंठ साधलेचा मुलगा. मला तू ओळखलं नाही? अरे मी तुझ्या बापाचा लंगोटी दोस्त. फौजदार काका, तुम्ही यावेळी इथं? हो, वॉरंट घेऊन आलोय. वॉरंट? हो. कशाबद्दल? गुन्हा करतोय आणि पुन्हा लपवून ठेवतोय. गुन्हा? काय रे, तुला काय वाटलं? हा, आम्हाला कळणार नाही तू लग्न केलेस? लग्न? काका काहीतरीच काय, काहीतरीच काय? मग खालच्या रेजिस्टर मध्ये मिस्टर आणि मिसेस साधले असं का लिहिले? मिसेस म्हणजे कोण? ती बायको. बायको ना? मग तिलाच पाहिजे. कुठे? नाही. कुठे काका, कुठे? तुम्ही आतमध्ये जाऊ नका. सुनबाईला पाहायला काय हरकत आहे? ती फार वाईट अवस्थेत आहे हो. म्हणजे मी नाही समजलो. तुमचा फौजदारी आवाज ऐकून ती आहे त्या अवस्थेत आत पळून गेली आहे. काका प्लीज कृपा करून तुम्ही उद्या सकाळी या. सकाळी? हो. मी तुझे काकू हा आणि आमचा मानलेला मुलगा अजय हा सहकुटुंब सहपरिवार येणार आहोत. हो. तयार राहा. हो. दोघही. हो. हा. कुटुंब सहपरिवार. माय गॉड, माझा काका इथं कसा आला? आता काय करावं? हॅलो, नमस्ते काका. काका? हो, मी बोलतोय. काय तुम्ही येताय? नाही नाही, म्हणजे मला म्हणायचं होतं की तुम्ही अर्ध्या तासाने या. म्हणजे आम्हाला तेवढा वेळ लागेल ना तयारी व्हायला. हो हो हो, या ना. हो या. माझी आई, उठ माझा का. अगं उठ माझा का. अरे काका काय करतो? कोण काका? अगं काल रात्री सांगितलं ना तुला, तोच. उठ. बात के माझ्या आई तुझ्या पाया पडतो, पण उठ आणि लवकर तयार हो. आणि माझ्या काका काकूंसमोर काल रात्री सांगितल्याप्रमाणे माझ्या बायकोचं फर्स्ट क्लास नाटक कर बघ. बायकोचं नाटक? हा. आपल्याला नाही जमायचं. असं काय करते नाही तू? जमत. नाही 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 जमत चंद्राराणी, आपल्याला. असं नाही, माझ्यासाठी प्लीज. अगं असं काय करतेस? आत्ता माझा काका येईल. तुझा काका येऊ दे नाही तुझा मामा येऊ दे, आपला सौदा तुला खुश करायचा, तुझ्या काकाला नाही. असं नको करूस चंदा, माझ्या आबरूचा प्रश्न आहे. पण शेठ, हा, तुझा काका पैसेवाला आहे का रे? चंदा थट्टा नको. हा, मी आता अतिशय संकटात आहे. माझ्या काकाला जर का कळलं की तू कोण आहेस ते, तर माझी वाट लागेल. बाप मला घराच्या बाहेर काढेल. हे बघ, 2 दिवसाकरता माझ्या बायकोचं नाटक करायला काय हरकत आहे? बायकोचं नाटक आणि फुकटात. चंदा, चंदा प्लीज. चंदा माझ्यासाठी बोल, या नाटकाचे किती पैसे देशील? पैसे पैसे 500 रुपये देतो. 500 रुपये एका दिवसाचे? बोल शेवटा पक्का? पक्का. आता सांग, ही बायको ही काय चीज आहे? काय काय करायला पाहिजे? हे बघ, हे पहिल्यांदा मशीर लावणं बंद करायला पाहिजे. अगोदर आंघोळ कर, एक झक्कास पैकी साडी नेस, आणि आणि डोक्यावरून असा पदर घे. आणि त्यानंतर मी हाक मारून तुला बोलवलं ना की तू अशी लाजत लाजत बाहेर ये आणि काका काकूंना वाकून नमस्कार कर. वाकून म्हणजे कसा? असा. नाही जमायचं. हा, नाही जमायचं. अगं पण का? तोड काम आहे, ह्याचे एक्स्ट्रा पैसे पडतील. प्रत्येक सालामध्ये 10 रुपये. बोल. कबूल कबूल कबूल. पण चंदा, नाटक असं झकास व्हायला पाहिजे ना की माझे काका काकू एकदम खुश व्हायला पाहिजेत बघ. मेरे राजा, ते कागज होता है क्या? अरे मेरी राणी. मंगल मूर्तीचे उत्साहात आगमन. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसात गंभीर परिस्थिती, 20 जण ठार. आणि मी वाचेन की नंतर. तुला ठाऊक नाही उर्मिले, लक्ष्मण रेषा ओलांडून रावण आलाय. अगं शत्रूची सीमेवर अशी जुळवाजुळव चालली असताना आपण गाफील राहणं बरं नाही. बोलताय काय तुम्ही? काकू, मी सांगतो ते मोठ्यांदा का वाचतायत. मला टाळण्यासाठी मुद्दाम मोठ्यांदा वाचतायत. मी म्हटलं तुम्हाला दोघांना विमा उतरवायचा नसेल म्हणून काय झालं? निलेश बाबूंना तर विमा उतरवायचा आहे. ते श्रीमंत आहेत, तुमचे पुतणे आहेत. मला त्यांच्याकडे घेऊन चला, म्हणजे तुमच्या वशिल्याने तरी माझं काम होईल. आता आपण चुनमुख पाहायला जातो आहोत, तिथे हे कशाला बरोबर? मुळीच नको. आनंदाच्या वेळी अशा विम्याच्या गोष्टी कशाला?
ए चंदा, अगं तू तयार झालीस का? आत्ता काका येतील. निलेश, आम्ही आलो आलो, आलो. हा, चला. या या. हा, नमस्कार करतो काका. हा. आयुष्मान काकू, नमस्कार करतो. या या, बसा ना. अगो बाई, केवढा मोठा झालास रे. हा. लहानपणी मुंजीत पाहिला होता हा. आणि आता लग्नाच्या वेळी. हा, लग्नाच्या वेळी नाही, हनीमूनच्या वेळी. बघा ना काकू, तुम्ही काहीतरी सांगा बघू. इश्श, तुमच्या जिभेला काही हाड? सॉरी हरिणेसा. हा, निलेश, हा माझ्या दोस्ताचा मुलगा बर. अजय. आता आमचाच म्हणे ना. नमस्कार निलेश भैया. अरे नमस्कार काय करतो? शेक हँड शेक बॉय. अरे त्याची तब्येत बरी नाही का? म्हणूनच जरा हवा पलट करायला आलोय. अच्छा. आहो, पण सुनबाई कुठे आहे? हो. अरे निलेश, हा. तुझी बायको कुठे? बसा. हा. बोलाव तिला. कुठे आहे? अगं ए काय झालीस ना. काका आलेत. पैसे देतो बाई. अगं काकू पण आली आहे. पैसा वाटण नाही मला. आता उठ की. अगं लाजू नको. डोक्यावर पदर घे ना असा उडून. हा ये लाजू नको. अगं ये अगं ये ना. ये अगं लाजू नको. परक कुणी नाहीये. हा ये. सावकाश. हा 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 नमस्कार कर. ही अशी सलाम काय करते? नाही काका, त्याचं काय हा. आहे, तिचं सगळं आयुष्य मुसलमान वस्तीत गेलं ना, म्हणून. नमस्कार कर. अगं अरे तोंडावरचा पदर तर काढायला सांग. सुंदर, छान बायको मिळवलीस हो. हो, पाया पड. सुखी राहा. हम्म. सुखी राहा. हम्म. 20? ए निलेश, हा सुनबाई असा 10चा पाडा काय म्हणते? पाडा. हा? ते 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 तुमचं आयुष्य तितक्या वर्षांनी वाढावं ना, म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते. असं हो. अरे हो, हे राहिलेच की. 30. छे छे, मी तुझ्यापेक्षा लहान आहे. माझ्या कशाला पाया पडतेस बहिणी? बहिणी, हो, निलेश भैयाची तू बायको म्हणजे माझी बहिणीच. हो की नाही हो काकू? हो ना. बरं बुवा, तुला वहिनी म्हटलेलं आवडत नसेल तर नावाने हाक मारेन. काय निलेश भैया, नाव काय रे भाभीचं? चंदाबाई. हा? अरे हे काय नाव आहे? माझं काय चुकलं काय? नाही, माझं चुकलं. हा अगं वेडे, तू माहेरचं नाव कशाला सांगितलंस? मी ठेवलेलं सासरचं नाव सांग. चंदन. 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 चंदन, हा. किती गोड नाव आहे. स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध देणार. हं. चंदन, माहेर कुठलं ग तुझं? माहेर. माहेर म्हणजे लग्नापूर्वी राहत होतीस ते. हा हा हा, गोहरबाईकडे. बमला. हे आपल्या धर्माची नाही. नाही, आहे काका. अहो ती आपल्याच जाती धर्माची आहे. हा. चांगल्या कुळाशिलाची आहे. हा. पण गोहरबाईकडे राहत होती म्हणजे गोहरबाईच्या चाळीत राहत होती. हा. रूम नंबर 400. बर. आई वडील? आई वडील नाही, येतो बिचारीला. अनाथ आहे. काका, आता मी चहा मागवतो. मागव. पण मी तुझ्या बापाला जाब विचारणार आहे. कसला? आम्हाला या लग्नाला का नाही बोलावलं? का नाही बोलवलं? तोच तर सगळा घोळ आहे. घोळ? हा. अहो त्यांना हे माहीतच नाहीये. म्हणजे तू चोरून लग्न केलं? हा? काका मला वाचवा. माझ्या बाबाने सांगू नको, नाही तर ते मला अनाथ करून सांगू दे हो, जाऊ दे. एवढी सोन्यासारखी बायको मिळाली, ती काय टाकायची आहे? तिचं कौतुक करायचं का रागवायचं? हा. चुकलं राणी साहेबा. हा सुनबाई, हे 101 रुपये घे. मी देतो. तुझ्याकडे नाही, तू घे. नको घे नको. घे ना. हा. चल सुनबाई, पैस मला तुझी ओटी भरू दे.
हे काय तुझ्या कपाळाला कुंकू नाही? अगं सवाष्णीनं कुंकवाशिवाय राहू नये. कुंकू लावावं, वेणी घालावी, म्हणजे सवाष्णीला शोभून दिसत. घे ही ओटी घे. चंदन, ए चंदन, अगं ओटी घे ना पदरात. ओटी माझी योग्यता. अगं मला माहित असतं ना तर याच्यापेक्षा चांगली ओटी आणली असती तुझ्यासाठी. कसं सांगू? हे बघ, ओटीला असं नाही म्हणायचं नाही. समज माहेरून तुझी आई तुझी ओटी भरते. हे बाई रडू नको. हे बघ, असं रडायचं नाही. हा, रडायचं नाही. हे काय, तुझं मंगळसूत्र कुठे आहे? मंगळसूत्र जगदंब 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 जगदंब. हे माते, नवीन लग्न झालेल्या जोडप्यानं तुझी यथाशक्ती पूजा केली की गोड मानून घे. घ्या. मुली, हे मंगळसूत्र घे. अगं घाल ना गळ्यात. घे ना, घे की. सुनबाई, थांबलीस का? घाल ना. अगं घाल ना, घाल, म्हणजे काकूला पण बरं वाटेल. घाल घाल. काका आले. काय झालं? काही नाही. छान, कमाल केली सर निलेश. आम्हाला एकटं सोडून तू इकडे निघून आला. बरं झालं, विमा बाबूंनी टांगा करून दिला. त्याचं काय झालं काका, माझं एकदम डोकं दुखायला लागलं म्हणून मी निघून आलो. अरे आपल्या बायकोला असं एकटं सोडून येणं बरं दिसतं का? बायको म्हणजे तुम्ही विवाहित? हो, याचं लग्न झालंय. ही चंदन, याची बायको. ओ, पोरी, मंगळसूत्राला जप. संसाराला दृष्ट लागू नये म्हणून काळे मणी बांधायचे असतात. बरं, मी खूप थकले, जाऊन पडते. अगं तू हवं तर थांब ना. निलेश, येतो रे आम्ही. अरे हो चंदन, तुझी ओळख करून देतो. या सुप्रसिद्ध लेखिका नमिता नारायण. हॅलो. अगं या इथे एक कादंबरी लिहायला आल्या आहेत. हो ना, एका वेश्याच्या जीवनावर आहे ती. चंदन, किती वेंधाळेपणा करते. उचल बघू लवकर ते. वेश्या म्हटल्यावर यांना एवढं दचकायला काय झालं? त्याचं काय नमिताजी, आमची चंदन एवढी साध्वी आणि पतिव्रता आहे की वेश्या हा नुसता शब्द ऐकताच ती घाबरून गेली. आपण जायचं? हा हो, जायचं ना. चला चला. चला. हाऊसी. नमस्कार. नमस्कार. तुम्ही लेखिका आहात असं मला आताच कळलं. मी सुद्धा किंचित लेखक आहे बरं का. म्हणजे वृत्तपत्रात, जनमानसात लोकांची गाऱ्हाणी आणि वाचकांची पत्रे यामध्ये काही ना काहीतरी सतत लिहित असतो. काहीच नाही जमलं तर मग निदान LIC चे फॉर्म तरी लिहित असतो. म्हणजे सतत लिहित असतो. तुम्हाला बघून मला फार आनंद झाला, फार आनंद झाला. पण मला मुळीच आनंद झाला नाही. इडियट. अहो काय चालवलंय हे? कुणी पाहिलं तर काय म्हणतील? कोण पाहत आहे?
या हॉटेलमध्ये जो तो आपल्या ह्याच्यात हम्म. हं. शिवाय अजय सुद्धा बाहेर गेलाय सुनबाई अगदी वेळेवर आली. हा आता तूच फैसला कर. थकलेल्या बायकोचे पाय नवऱ्याने दाबणं यात गैर काय? हा निलेशचा तुला काय अनुभव आहे? निलेश असेल तुमच्यासारखा वाह्यात, हा, पण सुनबाई मर्यादशील आहे. तुमच्यासारखे होच मुळी. होचमय. पण मला हे कळत नाही, आपल्या माणसाची सेवा करणं हा काही फौजदारी गुन्हा आहे? हा आम्ही आजारी पडलो, तुम्ही नाही वॉरंट काढी? पडून राहा, पडून राहा, पडून अहो, राहा. काहीतरीच काय बोलता काका? मी तुमचं भांडण मिटवू? हं? मिटव मिटव. गेली 40 वर्ष हे असं चाललंय. काय म्हणणं आहे तुझं? मला असं म्हणायचं, काय? सून हजर असताना सासऱ्यानं सासूची सेवा करावी. वा हॅलो. सुनबाई काय घेऊन आलीस ग? हे काय? साडी आणि नथ परत घेऊन आलीस? हो, मला वाटलं तुम्ही देवळात जाताना नेसायला दिलीत. व्हेरी गुड. आई जे देते ते परत घेण्यासाठी. आई, आम्हाला झालेली मुलं जगलीच नाही. अजयला आम्ही मुलगा मानला. तुला मुलगी मानली तर चालेल? घे तिसाठी. हॅलो. हा कोल्हापूरचा टंकॉल. हा द्या द्या. टीपी मी निळकण बोलतो. हा हॅलो. काय म्हणता काय तुम्ही? हे बा 2-3 दिवस वाट बघू, नाही तर मी स्वतः कोल्हापूरला येतो. हा नक्की. काय म्हणावं या कार्ट्याला. कोणाचा आला होता फोन? निलेशचा? कोल्हापूरला असलं तर फोन करील. म्हणजे 1 दिवस मीटिंगला हजर राहिला, बाकी दांडीपूल. पण मग निलेशला सांगून आलं तर स्थळाचं काय करायचं? लोणचं करा, नाही तर मी त्या पूरला पाहतो. मीच लग्न उरकून टाकू. काहीतरीच काय बोलायचं? मूर्खासारखे प्रश्न कसले करता? 25-30 हजार रुपये घेऊन गेलाय, कुठल्या लफड्यात गुंतलाय कुणा ठेवू? बोल नका.